हॅलो, नमस्कार. मी हिमांशू बोरसे बोलतोय. मी UK मध्ये गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन आणि IVF स्पेशलिस्ट म्हणून काम करतो. आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आमच्या नवीन ॲपबद्दल ऐकलंच असेल आतापर्यंत. त्याचं नाव आहे नारी, NAREE, आणि इट्स अ कॉम्प्रिहेन्सिव्ह विमेन्स हेल्थ ॲप, जे आता गुगल स्टोअरवर अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध आहे आणि या महिनाअखेरीपर्यंत ते आयफोनसाठी पण उपलब्ध होईल आणि येत्या 2 महिन्यात होपफुली युरोप आणि US मध्ये सुद्धा ते अवेलेबल होईल. तर आपण सगळ्यांनी हे ॲप डाउनलोड करावं आणि त्याचा उपयोग घ्यावा, ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आज आपण बोलणार आहोत महिलांच्या वेगवेगळ्या वयानुसार आरोग्यविषयक समस्यांबद्दल. तर वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार बायकांची लोकसंख्या भारतामध्ये जवळजवळ 50 कोटीच्या आसपास आहे, विच इज अ ह्यूज नंबर टू लुक आफ्टर फॉर. माझं सगळ्यात आवडतं वाक्य आहे की हेल्थी वुमन हेल्थी नेशन. म्हणजे जर महिलांना सशक्त केलं तर देशाची प्रगती आपोआप होईल. आणि हे रिसर्चने अगदी प्रूव्ह झालेलं आहे की ज्या ज्या देशांनी महिलांच्या आरोग्यावर फोकस केला त्यांची प्रगती अगदी व्यवस्थित झालेली आहे. तर या ज्या समस्या आहेत ह्या बऱ्यापैकी वाईड रेंज आहेत आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही किंवा त्याच्याबद्दल काही शिक्षण ज्या एक्सटेंटपर्यंत द्यायला हवं ते अवेलेबल नाही. आता सगळेच ऑलमोस्ट बरेच लोक सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर असतात आणि आमची मेन वरी आहे की ह्या जे सोशल मीडियावर आरोग्यविषयक माहिती येते ती बऱ्याचदा अनऑफिशियल सोर्सेसकडून असते, त्याला काही एव्हिडन्स बेस नसतो. त्यामुळे त्या माहितीचा उपयोग होण्याऐवजी बऱ्याचदा नुकसान होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे आम्ही हे ॲप डेव्हलप केलं की ज्याच्यात आम्ही एव्हिडन्स बेस्ड एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन सगळ्यांसाठी उपलब्ध करू. आपल्याकडचा दुसरा इश्यू जेंडर डिस्क्रिमिनेशन, म्हणजे मुलामुलींमधला भेदभाव, की त्यांच्यासाठी ज्या रिसोर्सेस आहेत किंवा अपॉर्च्युनिटीज आहेत त्या अजून पण इक्वल नाही. सुदैवाने ते चित्र हळूहळू बदलतं आहे, पण त्याचा वेग जसा हवा तसा अजून झालेला नाही. आणि लॅक ऑफ हेल्थ फॅसिलिटीज, म्हणजे जर तुम्हाला स्पेशलिस्टची हेल्प हवी असेल तर ती प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असेलच असं नाही. तर सगळ्यात पहिला एज ग्रुप म्हणजे 10 ते 19 वर्ष, ज्याला आम्ही ॲडोलसन्स किंवा टीनेज म्हणतो. तर यात काय प्रॉब्लेम असू शकतात, तर याच्यात असतो की मासिक पाळीचा प्रॉब्लेम, की पाळी वेळेवर न येणं. आता पहिली पाळी येण्याचं जे वय आहे ते जवळजवळ सर्वच देशांमध्ये कमी होत चाललं आहे, कारण न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. भारतात ते अगोदर जे 14 वर्ष होतं ते आता 12 ते 13 वर्ष होतं आहे. वेस्टर्न वर्ल्डमध्ये ते ऑलमोस्ट 9 ते 11 वर्षापर्यंत खाली आलेलं आहे. आणि याबद्दल काय जे प्रॉब्लेम असतात ते की वय झालं तरी पाळी न येणे, किंवा आली तर ती इरेग्युलर असणे, किंवा हेवी पिरियड्स असणे, किंवा पेनफुल पिरियड्स असणे. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, की अजून पण जे शिक्षण व्हायला हवं की बॅलन्स डाएट, संतुलित आहार कसा असावा, त्यात काय काय गोष्टी असाव्यात, ते अजून पण व्यवस्थितपणे सांगितलं जात नाही. त्यामुळेच आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया, ज्याला आपण रक्तक्षय म्हणतो, की हिमोग्लोबिन कमी असणं. आता जवळजवळ 70% भारतातील बायकांचं हिमोग्लोबिन हे ॲव्हरेजपेक्षा कमी असतं. आणि अगदी सिम्पल मेजर्स की आयर्न सप्लिमेंट घ्यायची किंवा आयर्न रिच फूड खायचं, एवढ्या साध्या गोष्टींनी सुद्धा तुमचं हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि पुढे होणारे त्रास कमी होऊ शकतात. आता लॅक ऑफ एज्युकेशन अँड अवेअरनेस अबाउट सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे जे लैंगिक शिक्षण आहे त्याच्याबद्दलची अनास्था दाखवली जाते, की इट इज स्टील अ टॅबू सब्जेक्ट, म्हणजे तर अजून पण अब्रह्मण्यम सदरात मोडतो. त्याच्यामुळे त्याविषयी
बोलणं शिकवणं तर दूरच, त्याबद्दल बोलणंसुद्धा रास्त समजलं जात नाही आणि त्यामुळे मग चुकीच्या सोर्सेसपासून माहिती मिळते किंवा चुकीची माहिती मिळते आणि मग त्याचा इफेक्ट त्यांच्या हेल्थवर होतो. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी की स्वतःच्या शरीराविषयी माहिती घ्या. कुठल्या वयात तुम्ही शरीर संबंध ठेवायला पाहिजे, शरीर संबंध ठेवताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, हे जर व्यवस्थित सांगितलं गेलं तर या सगळ्या गोष्टी की सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स असतात किंवा अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज असतात, हे सगळं टाळता येतं. आता भारतासकट इतर बरेच काही देश आहेत की जिथे लवकर मुलींची लग्न केली जातात. आता त्यामुळे जर ती मुलगी फिजिकली मेंटली तयार नसेल तर लग्नानंतर त्या प्रेग्नंट होतात आणि त्या प्रेग्नन्सीचा त्यांच्या पूर्ण शरीरावर, आरोग्यावर इफेक्ट होतो आणि मग डिलिव्हरीसुद्धा कॉम्प्लिकेट होऊ शकते आणि काही वर्स्ट केसेसमध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी, जी ज्याला मातामृत्यू म्हणतो आपण, ते देखील होतं. आणि अनफॉर्च्युनेटली इट इज रिअली सॅड रियालिटी की भारताचा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा अजूनही खूप खूप जास्त आहे आणि अगदी साध्या साध्या गोष्टींची काळजी घेतली तर असले डिझास्टरस आउटकम्स आपण थांबवू शकतो. त्याबरोबरच सोशल स्टिग्माज असतात, जेंडर डिस्क्रिमिनेशनबद्दल आपण ऑलरेडी बोललो आहोत आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा इफेक्ट त्या मुलींच्या आरोग्यावर होतो. एज 20 ते 44 वर्ष, तर याच्यात तेच की लॅक ऑफ प्रिपरेशन की प्रेग्नन्सी, की तुम्ही फिजिकली मेंटली प्रिपेअर नसताना तुम्ही प्रेग्नंट होतात. आता इन्फर्टिलिटी हा किंवा ज्याला आपण वंध्यत्व म्हणतो की दॅट इज बिकमिंग अ व्हेरी इन्क्रीजिंग प्रॉब्लेम. अगोदर आपल्याकडे तो इतका जाणवत नव्हता कारण बऱ्याच अंशी लग्न लवकर व्हायची, त्यामुळे बाय 30 तुमची फॅमिली वॉज कम्प्लिटेड, तर कदाचित तो प्रॉब्लेम इतका म्हणावा तेवढा जाणवत नव्हता. परंतु आता बायकांची लग्न उशिरा होत आहेत किंवा कामामुळे किंवा इतर काही कमिटमेंट्समुळे दे आर डिलेइंग चाइल्ड बेअरिंग, त्यामुळे तो आता इफेक्ट जाणवतो आहे आणि ऑलमोस्ट 1 in 7 कपल्सला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे की लॅक ऑफ हेल्थ फॅसिलिटीज आणि एज्युकेशन, की अनसेफ अबॉर्शन्स होत आहेत, की आता तुम्ही शिक्षण नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे तुम्ही प्रेग्नंट झाले, आता ती प्रेग्नन्सी नको आहे, मग आता तुम्हाला फॅसिलिटीज नाही, त्याचं एज्युकेशन नाही, मग चुकीच्या मार्गाने ते अबॉर्शन करायचं, मग त्याचे कॉम्प्लिकेशन होणार आणि कधी कधी त्या कॉम्प्लिकेशन्समुळे पेशंटची डेथसुद्धा होते. आणि दीज आर ऑल रिअली ऑफुल कॉम्प्लिकेशन्स विच कॅन बी प्रिव्हेंटेड विथ सिम्पल मेजर्स. मालन्यूट्रिशन आणि रक्तक्षय, की संतुलित आहार घेणं अगदी महत्त्वाचं असतं. मग युरोगायनेकोलॉजिकल इश्यूज, म्हणजे ज्या बायकांचे जास्त डिलिव्हरीज झालेल्या आहेत किंवा ट्रॉमॅटिक डिलिव्हरीज झाल्या आहे, तर त्यांचा पेल्विक फ्लोअर अफेक्ट होतो आणि मग त्यांना युरिनरी लिकेज वगैरे असे प्रॉब्लेम येतात. मग जेंडर बेस्ड व्हायलन्स इन्क्लुडिंग डोमेस्टिक व्हायलन्स अँड सेक्शुअल असॉल्ट, आणि या करंट डे अँड एजमध्ये तर पेपरमध्ये रोज कमीत कमी 3 ते 4 बातम्या या स्वरूपाच्या असतात आणि दॅट लीड्स टू फिजिकल अँड मेंटल हेल्थ इश्यूज अमंग दिस विमेन. कारण आपल्याकडे अजून पण विक्टिंग शेमिंग नावाचा जो प्रकार असतो, की बऱ्याच लोकांचा समज असा असतो की चूक मुलीचीच असेल, तर यामुळे त्या मुलीला जो सपोर्ट मिळायला हवा तो मिळत नाही आणि मग त्यामुळे मेंटल हेल्थ इश्यूज होतात. सर्वायकल कॅन्सर, ज्याला गर्भमुखाचा कॅन्सर म्हणतो आपण, हा 2ऱ्या नंबरचा कॅन्सर आहे बायकांमध्ये भारतात आणि तो या बऱ्याच याच्यात वयात दिसायला लागला आहे. तर त्याच्यासाठी सिम्पल सर्वायकल स्क्रीनिंग अवेलेबल आहे, की तुम्ही दर 3 वर्षाला सर्वायकल स्मिअर करायचा. त्यामुळे जर काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या लवकर पिकअप होतात आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट असते. आणि आता नवीन सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन आलेलं आहे, तर जर आपल्या यंग मुलींना वयाच्या 14-15व्या वर्षा अगोदर जर ते वॅक्सिन दिलं गेलं तर त्यांचं बऱ्याच प्रमाणात याच्यातून त्यांचं प्रिव्हेन्शन होतं.
45 वर्ष आणि त्याच्यावर, तर रिसर्चने असं दाखवलं आहे की एशियन बायकांचा जो एग रिझर्व असतो तो कोकेशियन म्हणजे वेस्टर्न बायकांपेक्षा थोडा कमी असतो. त्यामुळे आपल्याकडे बायकांना मेनोपॉज, ज्याला आपण रजोनिवृत्ती म्हणतो, ती लवकर येते. वेस्टर्न वर्ल्डमध्ये ॲव्हरेज मेनोपॉजचं एज अराउंड 51 आहे, जे आपल्याकडे 45-46ला सुरू होतं. आणि त्याचे सिम्पटम्स आर हॉट फ्लशेस, मूड स्विंग्स, मग बोन्स तुमचे ठिसूळ होणं आणि हार्ट डिसीज असे बरेच आहेत. आणि याच्याबद्दल बऱ्याचदा माहिती नसते. बायकांना असं वाटतं की आता काय वय झालं, हे सगळं होणारच, परंतु असं काही नाही आहे. ह्या सिम्पटम्सला तुमची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर तुम्ही अशी आपल्या आरोग्याची हेळसांड करून चालत नाही, कारण याचे लाँग टर्म इफेक्ट्स तुमच्या आरोग्यावर होणार आहेत. तर त्यामुळे जेव्हा हे सिम्पटम्स येतात तर तेव्हा तुम्ही स्पेशलिस्टची हेल्प घ्यायला हवी. आणि त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे की जी तुम्ही वयाच्या अगदी 60-65 वर्षापर्यंत आरामात ती ट्रीटमेंट घेऊ शकतात, ज्याला आपण HRT म्हणतो, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. परंतु लिमिटेड ॲक्सेस असल्यामुळे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे तुमचं डायग्नोसिस होत नाही किंवा त्याची ट्रीटमेंटसुद्धा मिळत नाही. मग एल्डरली अब्यूज अँड निग्लेक्ट, की आपल्याकडे बायका अजून पण बऱ्याच अंशी फायनान्शियली डिपेंडंट असतात इतर घरातील माणसांवर. तर त्यामुळे पैसे नाही म्हणून मग ट्रीटमेंट घेता येणार नाही, किंवा ट्रीटमेंट खर्चिक आहे म्हणून मग ट्रीटमेंट घ्यायची नाही, आणि मग यू कंटिन्यू सफरिंग विथ इट. आणि मग ते आपल्याला थांबवता येतं जर आपण वेळीच आरोग्याची काळजी घेतली तर. आणि लॅक ऑफ सोशल सपोर्ट आणि आयसोलेशन, की मग बऱ्याचदा असं होतं की ते वय झालं, मग मित्रमैत्रिणी नाहीत, कोणी बघणारं नाही, आणि मग त्याच्यामुळे मग वेगवेगळे मेंटल हेल्थ इश्यूज पण होतात. 60 वर्ष आणि वर तोपर्यंत आरोग्य जर व्यवस्थित सांभाळलं गेलं नसेल, की आपण बघतोय की साध्या साध्या गोष्टी, की संतुलित आहार, एक्सरसाइज, HRT, तुमचं प्रॉपर केअर ड्युरिंग चाइल्ड बर्थ, हे सगळं नसेल तर याचे पण बरेच लाँग टर्म इफेक्ट असतात. आणि मग यावेळेला डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयाचे प्रॉब्लेम, असे बरेच प्रॉब्लेम येतात. आणि मग ॲक्सेस नाही, मग पैसे नाहीत, मग कोणी लक्ष देत नाही, या सगळ्या गोष्टींमुळे मग तो प्रॉब्लेम अजून बळावत जातो आणि मग त्याचे अजून लाँग टर्म इफेक्ट्स होत जातात. आणि त्यामुळेच मग मेंटल हेल्थ इश्यूज पण होत जाणार. या वयात कॅन्सरचा पण धोका असतो, आणि त्याच्याबद्दल एज्युकेशन नसतं, तर त्याच्यामुळे बऱ्याच बायका ते दुखणं अंगावर काढतात. आणि मग तो कॅन्सर अगदी स्प्रेड झाल्यानंतर त्याच्यासाठी ट्रीटमेंट शोधली जाते, जी अनफॉर्च्युनेटली पॉसिबल नसते. तर तुम्ही जर वेळेवर ते लक्ष ठेवलं तर बरेचसे कॅन्सर अगदी इनिशियल स्टेजमध्ये डायग्नोज केले जातात, आणि त्याच्यासाठी चांगली ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे. आणि त्या ट्रीटमेंटनंतर चांगलं क्वालिटी लाईफ पण जगता येतं. आणि या वयात पुन्हा मग ते मेंटल हेल्थ इश्यूज जसे डिमेन्शिया आहे किंवा अल्झायमर्स आहे, डिप्रेशन आहे, या गोष्टी पण होतात. तर या सगळ्या गोष्टींचं नीट लक्ष ठेवून वेळेवर उपाय घेणं अगदी महत्त्वाचं आहे. तर आमचं हे ॲप या सगळ्या गोष्टींमध्ये आपली मदत करणार. याच्यात तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल ट्रॅक करता येते, पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मेन्स्ट्रुअल सायकलचं जे कॅलेंडर आहे त्याच्यात तुम्हाला मेन्स्ट्रुएशन जरी नसेल, म्हणजे तुमचं रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज जरी झाला असेल, तर तुम्हाला ते सिम्पटम्स रेग्युलरली ट्रॅक करता येतात, जेणेकरून जेव्हा तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जाणार तर ते सिम्पटम्स बघून त्यांना तुमचं निदान बरोबर करता येईल आणि जी आवश्यक ट्रीटमेंट आहे ती देता येईल. या ॲपवर तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे केलेले इन्व्हेस्टिगेशन, स्कॅन्स, इतर रिपोर्ट्स अपलोड करता येतात. या मेन्स्ट्रुअल कॅलेंडरमध्ये जेव्हा तुम्ही काही सिम्पटम्स टाकणार तर त्याच्यातून जर काही वॉर्निंग साईन्स आले तर ते तुम्हाला फ्लॅगअप होतील, जेणेकरून तुम्ही वेळेवर मदत आणि उपचार घेऊ शकणार. याच्यात बरेच एज्युकेशनल व्हिडिओज आहेत आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, की ज्याच्यात तुम्हाला एव्हिडन्स बेस्ड माहिती मिळेल, म्हणजे त्याने तुमच्या आरोग्यासाठी मदतच होईल आणि तुमचे सगळे रेकॉर्ड्स एका जागेवर असतील. आणि हे ॲप
या घडीला गुगल स्टोअरवर अवेलेबल आहे आणि या मंथ एंडपर्यंत ते ॲप स्टोअरवर पण अवेलेबल होईल. तर प्लीज हे ॲप डाउनलोड करा. आपल्या माहितीतल्या सगळ्या मुलींना, बायकांना ते ॲप डाउनलोड करायला सांगा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगा. धन्यवाद.